झाली का साफसफाई का व्हायचीच आहे? अधिक किती दिवस पुरते साफसफाई त्या घरची ना बिचारे? किती घोणाना निघाला मा घरच्या कोठ्या गिठ्यात, किती काम आहे म्हटलं. तू यायची तरी लवकर झाली म्हटलं. मायची तर कशीच नाही लवकर होऊन राहिली. बापा मा घरची लवकर कोण झाली त्याच्या माग कारण नाही. आम्ही 8 दिवसाच्या फळेच मारत राहतो. आम्ही काय करत नसतो का घरची साफसफाई? हो करता, पण तुमची काही वेळा करता बापा. तुम्ही वर्षाच्या वर्षा करताना फळा मारत राहतो म्हणून आम्हाला एवढं काही करायला लागत. वर्षभर हातच नाही लावून पाहत ना. मग काय त्या घरात घणा नाही होईन मारता नेलं म्हणते त्या इथचं बोचकानं. वर्षभर बसायलाच टाइम नाही पुरत. आता लागली 4 दिवस अगोदर कामाले. काय होईन ते? हो करत नाही तर काय अशा बोलता तुम्ही उद्धटल्यासारख्या अशा बोलाले. खरं बोललं तर टर्रेल्यासारखी बोलतो तू. टर्रेल्यासारखी बोलाले. कधी तरी झाडतं का तू? इथं तिथं बसतं पण झाडतं काय? मला म्हणून राहिली माय काय खेटे घेऊन राहिली? माझ्या घरची लवकर झाली म्हणून जाऊन राहिली का तू? काय खेटे घेऊन राहिली? घेणं नव्हतं काय होय? कायले मग म्हणा. मग नेहमी करत राहा आपल्या घरची साफसफाई. आमचं काम केल्याशिवाय आम्ही घराच्या बाहेर बसत नाही. तू तर नुसती ओट्यावरच बसली असतं. हो मी वाट्यावर बसतो तू मागं स्वयंपाक पाणी करतं. नको बाई अशीच भांडत मग तू भांडगोळ्या वानाचे. कर विषय बंद. सगळी जर दुसरी बाई असती ना तर लय भांडली असती. पण मला असं वाटतं का जाऊ दे बा, काय बोला आम्ही म्हणून बोलत नाही. घरातल्या लक्ष्मीसाठी नवीन प्रकारच्या बांगड्या घ्या. कळे घ्या कळे. तोंड बंद. जाऊ दे. झाला गेला विसर. तो बांगड्यावाला चल बांगड्या पाहू. कोणत्या बांगड्या व्हायची? कोणत्या बांगड्या होय? फॅशनच्या बांगड्या बिल्लर म्हणतात काकाच्या चमकी गिमकीच्या आहे तशा आहे. चांगल्या पॅटर्न मधल्या आहे. पाहता काय माल आहे नवीन एकदम लेटेस्ट माल आणलाय. ठेव ना मग खाली भाऊ. वरतच ठेवा तर आम्हाला कसं दिसन. ठेवा खाली. ठेवतो ना बापा. जरा हात लावू लागा. याला काय हात लावू लागा लागते? एवढ्या हलक्या तर बांगड्या आहे. ठेवा खाली तुमच्या जाताना. उद्धट दिसून राहिले दोघीच्या दोघी. जाऊ दे, पण आपलं काम आहे धंद्याचं काम आहे. जाऊ दे ठेवा. पहा बाई कोणत्या आहेत ते पहा तुमच्या लक्षात. पहा हो त्या हिरव्यामध्ये आहे. त्याच्यात चमकीच्या आहे. त्या चांगल्या दिसन काय? हो चांगल्या तर वाटून राहिल्या. पण आता आपापली चॉईस आहे. तुम्हाला साडी गिडी आहे का तशा कलरची? साडी काही अशी आहे म्हटलं मल्टी कलरच्या. सगळ्या साड्यावर घालू शकता असाही माल आहे म्हटलं. पाय ना तुम्ही पूर्ण उकलून पाहा लागन तर. आणि घालून गेलो नाही पा असं नाही काय घालून नाही पाहू देत बा म्हणून. फक्त दाखवता मला, मी देतो तुम्हाला घालासाठी. काय म्हणजे कायच्यात भागून जाते मग काम? मल्टी कलर वाल्या दाखवा बा मला तुम्ही. मल्टी कलर वाल्या ते मल्टी कलर वाले आहे पण कोडे भले मस्त दिसते. भले चालून राहिले ते. बायाला घेऊन राहिल्या तिकडे. आमच्या इकडे तर बम खपले. आता तुमच्या गावात आलो तर म्हटलं चला ह्या सामपटीत दिसते बा. म्हटलं चला ह्या सामटीत घुसतो म्हटलं. तर आता तुम्ही दोघी जणी दिसल्या बा. बांगड्या कडे गिळे आहे. ते लग्न इग्नात घालायला मधात बांगड्या असते ना त्याही आहे. कलर चमकीच्या आहे. मस्त बांगड्या कडे गिळे आहे. तुम्हाला जे वाटते ते पाय ना तुम्ही. पाय ना तुम्ही. पूजन आहे तर लक्ष्मी पूजना समोर ठेवता येते अशा बांगड्या. हो घ्या लागन. मला पाहा लागन. मला पाहिजे होत्या ना. हो दोघी जणी इथं उभ्या आहे किती वेळच्या. आम्हाला आवाज दे दिला. भाऊ गेले असते मला भेटले असते म्हटलं. चांगले दिसून राहील दादा पैसे आता. काय उभे आता चाले. आम्ही आताच चालो बापा. बोलली टरल दिसते बाई. ताई तुम्ही पाय ना. ताई तुम्ही पाय ना. मला नाही पाहिजे. ते पाहून राहिली ना. तिले पाहिजे तर ताई पाहिजे नाही तर पाहाय ना तर खरी. पाहिले का पैसे लागते काय? पाहून घ्या माल एकदा. काय करू दादा? पाहिलं तर पसंतच येते ना. मला माहित आहे ना पसंत येते म्हणून. मग घ्यावंच वाटते. पैसे नाही दिवाळी समोर. कुठून आणा पैसे एवढे? काय ताई 60-70 रुपयासाठी तुम्ही पैसे नाही म्हणता ताई. एवढ्या ताई आहे तुमच्या घराबाच्या. घे ना याच्या बच्चे उसने देता येते मागं पुढं. आम्ही का डबल येतो काय? घे ना पाय ना. हो उसने घेऊन द्या तर लागनच. सुरू आहे ना सोयाबीनचं सीजन. चांगलं जात असेल ना तुम्ही. सोयाबीनचं सीजन काढून राहिले असेल ना. घ्याव का हो? मला पसंत आल्या. 2-3 पसंत आल्या. पाय असं आहे. घ्यायला गेलो का हे पसंत येते. ते समजत नाही पण कोणती घ्या. मला चांगलं वाटत राहिलं. कोणत्या साडीवर घालता येते? मोत्याच्या. हो काय पाहूनच घ्या. घालून गेलून हातात होते का नाही होता पहाड. हो तवा बाची चिवड करून राहिली. पाय ना कोणत्या घ्यायच्या आहेत. हो हा पहाड कितीचा? मला वाटून राहिलं का मला मोठा होईल ह्या. बाई घालून तर पा 6-2चा पहाड आहे ना. हो मला 6-2चा पहाड नाही पाहिजे. मला 2चाच पहाड पाहिजे. माझ्या हात लय लहान आहे. मग मार त्या समोर घांगऱ्या होते. मला चांगल्या नाही लागत. मग त्या फुट्टी लवकर बेकारी होते. चांगला दिसत. मग दुसऱ्या बांगड्या होते लहान. मग जर मंदा गिंदा टाका लागते. इकडून तिकडून टाका लागते तर मग त्या समोर मांग येत जाते. हो ताई घालून पहा लागते कधी घालून पहा तुम्ही. मग मंजा मला होते का नाही होत. मग पाहिजे अधिक याच्यातल्याच पाहिजे ना. काढून देतो मग मी तुम्हाला. दादा मला माहित आहे ना. मला 6-2चा पहाड नाही लागत म्हणून 2चाच लागते म्हणून. उद्या मग ठेवून द्या हे. पहा तुम्ही. तुम्हाला 2चा पाहिजे ना त्याच्या लहान पहा. हो माय बांगडे घेऊन राहिली का? मला वाटलं दिवाले भाऊ आहे दुरून झळकले तर म्हटलं दिवीच घेऊन राहिले बाया बापा. हो मला तसं वाटलं होतं दिवाले भाऊ मी येऊन राहिली ती. पण ह्या दोघी दिसल्या ना लय वेळच्या. ना म्हटलं काहीतरी दुसरंच वाटते बा. हे भाऊ मला वैकीचे नाही वाटले म्हणून मी पाहायला आली. तर मग हे बांगड्या दिसल्या. बरं झालं आली तर. चांगल्या बांगड्या चांगल्या मला आवडल्या. पण भाव बरोबर करा. भाव बरोबर केला तर पुरते. नाही तर काही घ्यायला पुरत नाही.
तुम्ही पहा कोणत्या पाहिजे तुम्हाला, पसंतीनं घ्या तुमच्या, जे लागते तो पहा. मैत्रिणीला घेऊन द्या, तुमची मैत्रीण उभी आहे, एखादी गिफ्ट ना त्याला दिवाळीच्या बद्दल. काय बाप्पा तुम्ही म्हणून राहिले तर, नाहीतरी आता तुम्ही तोंडातून शब्द काढला दिवाळीच्या निमित्त देऊन देतो, गिफ्टच देतो तिले, नाहीतरी गिफ्ट द्यायचं साय काही ना काही देऊन देतो. हे पसंत केल्या का तुझ्या हातात? ह्या मोठ्या होईन लय मोठ्या गात्या दिसून राहिल्या. हो ह्या मोठ्या आहे, पण कनी आता पाहतो ते दादा म्हणे पाहिन पहा म्हणे तुम्हाला लहान मला पाहिजे असं तर मी म्हटलं हा, म्हटलं मला लहानच पाहिजे, म्हटलं पहा म्हणे हाय म्हणे पाहिन चांगले चांगले आहे ना, एखादा म्हणा दोघी चौघी जणी असलं म्हणजे भाव कमी करते. जाऊ दादा मी टाकून दिला, आता दुसरा पाहून राहिली मी, तसाच पाहिजे नाही तर मला घेऊन घेतला जवळ नाही मापाशी, हा ठेवून देतो. बाई नाही म्हणत ना, मी गिराईक ओळखतो ना कोण कसं आहे म्हणून. आता आम्हाला एवढं धंद्या पाण्याचं हे करावं लागते, गिराईक कोणतं चोट्टा आहे कोण काय आहे सारं समजत असते आम्हाला, आम्ही नजरेनच ओळखतो. हा आम्ही एवढं हे नाही ना, बुद्धू नाही ना. हो आमच्या खिडीतलं असं कोणीच नाही चोट्ट मोठं. हा कसं आहे, आम्हाला घ्यायचं असलं तर आम्ही गर्दी करतो, नाही तर सप्पा गर्दी करत नाही. काय करायचं आहे कोणाचं चोरून भाऊ? हा आयुष्याला पुरते काय? हा च्या हातावर भरणे आणि ह्या हातावर देणे. आज आपण चार चार पैशाचं चोरून कोणाचं मन नाही दुखत काय, त्याची आपल्याला बदुवा लागते. काय चोरून काय फायदा आहे? आम्ही तर कधीच नाही चोरत बा, कधी सापडलेली वस्तू वापरते तुम्ही कोणाली. त्या खिडीतल्या बाया देऊन देते कोणाची वस्तू, कधीच घेत नाही. आमच्या इथं एकही कंप्लेंट नाही आमच्या सामटीत. चांगला आहे ना, चांगले विचार आहे ना, असेच विचार पाहिजे. हा कोणाचं घेऊन काय भलं व्हायला गेलं काय? शेवटी आज जर आपण चार पैशाचं चोरलं, चार पैसे देवाले जर काढायचं असलं तर चार पैसे दवाखान्यात लावला होते आपल्याला, तेवढेच पैसे काय झाला मग फायदा? हा कर्म महिना ते कर्म वापस येते ना. तुमच्या सामतीतल्या आहेच बाया चांगल्या, मला असं वाटून राहिलं. त्या बाई हात नाही लावून राहिली, ती बाई घ्यायचं नाही आमची मला, माझे पैसे नाही म्हणते, सप्पा हात नाही लावून मी निमता करून राहिलो तर नाही लावून राहिल्या. असं असं आहे, लक्षातच येते ना कोणत्या बाया कशा आहे. त्याची मैत्रीण गिफ्ट देते म्हणते ना बाता येईल बांगड्या. हा शैला, शैला मी काय म्हणतो माझ्यासाठी पाहिलं हो. हा मापाशी म्हटलं आता दिवाळीसाठी येईन, माझ्यासाठी साडी घेतली ना हिरव्या कलरची पाय, मॅजेंटा आहे तसा, मॅजेंटा हिरवा नाही हो, मॅजेंटा कलरची घेतली ना माझ्यासाठी. त्या पाहिली ना त्या साडीवर मॅच होणाऱ्या पाय ना बांगड्या. कुठं जायला आता लग्नात नाही तर आता हे चांगली महागडी साडी आहे मायवली, तर माझ्यासाठी पाय ना चांगल्या. मला नाही समजत एवढं. एक सांगा बा हिरवा पाहिजे का मॅजेंटा कलरच्या पाहिजे? तर काही मॅजेंटा कलरच्या नाही याच्यात बांगड्या. हा मला मापाशी आणला नाही तुम्ही मॅजेंटा कलरचं, तुम्ही पण हर एक त्याच्यावर घालू शकता. अशा म्हटलं त्याच्याकडे मधात घालू शकता, चार चार बांगड्या येते, असाही प्रकार आहे त्याच्यात. पूर्ण असं वर्कचं आहे, चांगल्या चांगल्या आहे ना. पाय ना तुम्ही तुम्हाला कोणत्या पाहिजे तर कोणत्या साडीवर घालता येते, असं नाही काय मॅचिंगच घालता येते बा. ह्या वेळेला बांगड्या माया बच्चा कोणत्याही साडीवर घालता येते. पाय ना ह्या हिरव्या कलरच्या पाहिजे म्हणते, हायनाची हिरवा कलर आहे. हा तुझी मागची साडी आहे त्याच्यावर हिरवा कलरची मॅच होते ना, ह्या घेऊन घे. ठीक आहे घेऊन घे ना माझ्यासाठी, पण भाव बरोबर कर बापा. आवाच्या सव्वा सांगितलं तर काय करतो? पहिले भाव कर मग पसंत आल्या म्हण, नाही पसंत आलं म्हटलं का नुसतं एकदम भावच वाढून देते. आवाच्या सव्वा सांगते लोक, तेलच वाटते का घेतेच बा. मग हे तसं नाही, एखादा म्हणा दोघी चौघीच्या घेऊन घ्या लागते, मग भाव करा लागते. पटलं तर देते, मग एवढे मोठे जण जर असले, मग जर सगळे नाही म्हटलं तर मग हे होते, मग देऊन देत असते. असं आहे ते. तुमच्या आल्याच नाही का पसंत आहे? तुम्ही मागून आले ते पसंत आले वाटते बांगड्या, आणि ते घेऊन नाही राहिल्या तर सरच आहे आधी काही. हो दादा तिची लय चॉईस आहे. हा लय आरामशीर आणि तिले लय घनघणी आहे, ते तिले आरामशीर आणि तिचं लय बारीक बारीक काम आहे दादा. याच्यातला आता खळाही पडलाय, खळा पडाले. ताई घरी काही माल बनत नाही आता, कसं बाया पाहिजे हे ते करते तर खळे गिडे तर पडतच असते. हो ताई पहा तुम्ही, तुम्हाला जर पसंत आली तर दुसरे पहा. असं नाही आहे का मी काय तुम्हाला तेच घ्या म्हणून राहिलो काय. पहा तुम्ही तुम्हाला जे पसंत येते त्या. तिच्या ज्याला खळा गिडा पडला म्हणते पाहून घे चांगली. चांगली पाय मग माझ्यासाठी घे. खळा गिडा पडला तर किती मागू त्याला भाव विचारू ना, मग आपल्याला करता येते कमी. अहो भाऊ काय काय भावना दिल्या, काय भावना देऊन राहिले? 50 रुपयाने विकून राहिलो बा ह्या वाल्या बांगड्या. 50 न घ्या. पप्पा दादा 50 ले काही सांगता बाबा. ओवाचे भाऊ सव्वा एवढे भाव सांगत असते दादा. हो ताई दुकानात जा. मी तरी 50 विकून राहिलो. 100च्या खाली हे बांगडी नाही विकत म्हटलं. पाय ना त्याच्यावरचे टोन पहा, सारव पहा. त्याच्यावरचे ते काय आहे तर कलरिंग पहा. मग भाव बोला ताई. मी मला विका लागते माल का मला हिंडा लागते, ते निदान पैसे तर निघाले पाहिजे. कितीले मागा जराशी तू म्हणतो ना सगळेजणी चॉईस केल्यावर मग देते म्हणून. बरोबर भावा पहिले चॉईस कर, त्यासाठी कर. आता माझ्यासाठी केले ना, आता भाव सांगितले ना, मग पो आपण मग पर भाव आताच नको करू. बांगड्या लक्ष्मी पूजन साडी बांगड्या या बाई बांगड्या. ह्या पसंत आले ह्याच घेतो मी. हो तसंच करतो आता माझ्यासाठी करतो. हे तू आल्या तू हाती धरून ठेव दादा. इली ह्या पसंत आला तिच्या हाती धरून ठेवला, नाही तर म्हणा एक जोड घेतला म्हटलं काय, पण सध्या भाव खराच आहे. हा पहा ठीक आहे. हो तुला कोणत्या पसंत आल्या सांग ना, तुले देतो ना मी गिफ्ट. ए बापा गिफ्ट नको देऊ बापा, काही नाही मापाशी पैसे नाही पैसे नाही. गिफ्ट देऊन राहिली ना, घे ना सारखे आहे ना. घे ना गिफ्ट येले नाही म्हणतो, पैसे नको द्यायचं गिफ्ट होय ते. दिवाळी निमित्त तुला गिफ्ट देऊन राहिली, घे ना बिचारे. देऊन राहिली तर कोणत्या पसंत आल्या काढ ना, पसंत कर. त्यासाठी पण तुझ्याच सारख्या काढ. तू त्या ज्या घेतल्या त्याच मला माझ्यासाठी काढ. त्याच पाहिजे ना, मग म्हणशील ह्या घेतल्या आणि त्या घेतल्या. घालून पाय कोणता पहाड होत त्या हातात. 2.25चा बरोबर होते पहाड. घ्या मग ताई घ्या. ताई एवढ्याच बाया का तुमच्या मोल्ल्यात एवढ्याच बाया असले काही दिसून नाही राहिल्या? हो भाऊ लय बाया आहे, पण आता त्या साफसफाईत मग्न आहे ना. ह्या काय निघते बाहेर असं आहे ना ते. याच्या इकडे आलं तर मग वेळ नाही जात काय, म्हणून येत नाही आमच्या इकडल्या बाया. तू मग ह्याच पसंत आल्या ना धर्म. बांगड्या घ्या बांगड्या.
बापा लय गर्दी दिसून राहिली. कायची खरेदी एवढी? ताई तुम्ही करा खरेदी दिवाळीसाठी, लक्ष्मीपूजनसाठी. घ्या ना बांगड्या. लक्ष्मीसाठी. काम करता करता आली वाटते बापा. साफसफाई सुरू आहे. हो बापा साफसफाई करता करता आली. मला दिसल्या तुम्ही माझ्या घरातून. म्हटलं काय करू राहिले बापा ह्या बाया, म्हणून मी आली पाहिले. 2-4 दिवस रिकाम पणच कुठं होता. इकडून तिकडून रिकाम पण भेटलं तर आज काढला मग साफसफाई. त्यात नव्हती. मी म्हटलं इथं आली तर अटकन बा बाया हाय उभ्या म्हणून तरी पण आली मग मी. चला आली. पाय ना बांगड्या मस्त आहे ना. पाय ना मस्त मस्त बांगड्या घेतल्या का हो? तुम्हाला आले का पसंत? हा मी घेऊनच राहिलो. इने घेतला एक जोड, इने घेतला एक जोड. ती पाहून राहिली, मी पाहून राहिली माझ्या हाताचा पहाड बरोबर. ती पाय ना एखादा माझ्यासाठी पाय ना. माझ्या हात किती भरले आहे म्हणून म्हटलं हेच घेतल्या भाऊ. बरोबर भाला फक्त मला ह्याच आवडले. मी ह्याच घेऊन घेतो. बरोबर लावा भाऊ भाऊ. मग आम्ही घेतो सगळ्या जणी. आम्हाला आल्या पसंत. हे बाई 50 ले देतो बा. 50 ले मलेच तर पुरत नाही. 50 ले घ्या. अरे साहेब भाऊ तुम्ही 1 रुपया कमी नाही करून राहिले. 30 रुपयाच्या बांगड्या मार 50 ले सांगून राहिले. 30 रुपयाच्या तर बांगड्या आहे मार सांगून राहिले. 30 रुपयाला सलय मागून राहिल्या. 30 रुपयाला द्या तर घेतो आम्ही, नाही तर राहू द्या. 30 ले द्या मग घेतो आम्ही. बाई मलेच नाही पुरून राहिल्या ना. तुम्ही लयच पाडून मागून राहिल्या ना. 30 ले मला नाही पुरत ना. राहू द्या मग. तुम्हाला नाही पुरत आम्हाला पुरून नाही राहिले. राहू द्या राहू द्या. नका घेऊ. ताई तुम्हाला पाहिजे काय? दिसले देत असेल तर बोलतो बा, नाही तर आम्ही सगळ्या जणी ठेवून देतो. काही गणगण लाच बसत नाही कोणाच्या मागं. आले खाली देऊन द्या का नाही देऊन द्या. पुरून नाही राहिलो. 5-7 रुपये भेटून राहिले. पण जाऊ दे बवणीचा टाइम आहे. एवढे गिराईक आहे. एखादा माना बवणी होऊन राहिली. काही कलकल करायला पुरत नाही. 7-8 रुपये भेटले तरी जाऊ दे देऊन देतो. जाऊ द्या देऊन द्या.